गृहिणींकडे कोणते मेकअपचे प्रॉडक्ट्स असायला पाहिजेत? तुम्ही म्हणाल बाहेरच पडत नाही, मेकअपच आम्हाला आवडत नाही, आम्हाला कोण बघणार आहे? तुम्ही बघणार आहात, स्वतःसाठी करायचं. 2-4 गोष्टी आहेत, छान वाटतं. नाही केला तरी चालणार आहे, काही गरज नाही. अतिशय तुम्हाला नॅचरल सिंपल राहायचंय नक्की, पण थोडंसं कोणीतरी पटकन आलं, थोडं आवरलं की छान वाटतं. आपल्याला छान वाटतं, आपल्याला रिस्पेक्ट द्यावं असं वाटतं, इतरांकडून मग मिळायला लागतो. अशीच ती चेन आहे. ओके. लिपस्टिक. मग आता लिपस्टिक आपण अख्खी घरात दिवसभर लिपस्टिक कशाला लावायची? लिप बाम येतात किंवा लिप ग्लॉस येतात, ज्याच्यामध्ये ऑलरेडी कलर असतो. त्याच्यात ब्राईट कलर्स, रेड, पिंक, राणी कलर, नारंगी, पीची टोन्स जे असतात, सगळे छान कोरल, हेच रंग निवडायचे गृहिणीने. त्यांना लाईट तयार होतं, म्हणजे कारण आपल्याला इतर मेकअप नाहीये ना बाहेर पडणाऱ्या लोकांसारखा. दुसरा मुद्दा, तुमचे आयब्रोज, इंडियन आयब्रोज खूप छान बुशी आणि सुंदर असतात. ते असतील, हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी नाही. पण तुम्हाला असं थोडं इनसिक्युरिटी असेल, कॉन्फिडन्स कमी असेल की जरा पातळ आहेत आयब्रोज, एक छानसं आयब्रो जेल किंवा आयब्रो पेन्सिल कोरणं अवघड आहे, आयब्रो जेल जरा सोपं आहे. आणि तिसरं, तर तुम्ही एथनिक वेअर काही करत असाल, खूप साऱ्या गृहिणींना मी बघितले काजळ लावलं खूप छान वाटतं. सुंदर झुमके, लिप ग्लॉस, आयब्रो जेल, बास. जर तुम्ही काजळ प्रेमी असाल, रेनेची एक काजळ पेन्सिल आहे, इतकी सुंदर आहे, सेन्सिटिव्ह आईजना वगैरे छान आहे, लवकर खाली येत नाही, वॉटरी आईज जरी असले तरी ती काढणं उलट अवघड आहे. इतकी सुंदर पेन्सिल आहे ती, अतिशय अंडररेटेड काजळ पेन्सिल आहे, पण ती तुम्ही लावा. तुम्हाला ती वॉटरप्रूफ करायची असेल, आणि एक मस्त ट्रिक सांगते सिक्रेट, ते म्हणजे लॅक्मे किंवा कुठचं पण तुमचं जे आय लायनर आहे, जे आपल्या डोळ्याच्या वरती लावतो त्याला आय लायनर म्हणतात, तिचं लायनर आहे शक्यतो वॉटरप्रूफ असलं, मॅट फिनिश असलं अप्रतिम. नसेल तरी सुद्धा अर्बन डिकेचं मला जे आवडणार आहे ते आय लायनर मी इथे दाखवते, जबरदस्त आहे, त्याची लिंक पण देते. नवीन विकत घ्यायची गरज नाही, तुमच्याकडे असलेलं आय लायनर काजळ लावायचं, त्याच्या खालून लॉक करायला, बॉर्डर वॉटरप्रूफ करायला वॉटरप्रूफ आय लायनर लावायचं, गुड टू गो. त्यामुळे जे आपल्याला कम्फर्टेबल आहे, डेली यूजसाठी पण चांगले, ऑर्गॅनिक काजळ, तुपाचं काजळ असं मिळालं आणि बेस्ट.